नमस्कार, मी वर्षा. माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण बनवतोय साबुदाणा बटाट्याचे पापड. तर मग रात्री मी 2 पेले साबुदाणा घेऊन स्वच्छ धुवून पाणी बुडेल एवढं पाणी घालून भिजत घातला. सकाळी त्या 2 पेल्यांच्या तिप्पट म्हणजे 6 पेले पाणी घेतलं आणि त्याला उकळवून घेतलं. त्याच्यातले 2 पेले पाणी मी काढून घेतलं. लागलं तर वरून घालता येईल. गरम करून ठेवलं ते आणि पाणी उकळल्यावर त्याच्यात मीठ घातलं थोडं. 1 चमचा म्हणजे अंदाजाने तुम्ही जेवढं घ्याल त्या अंदाजाने मीठ घाला आणि त्याच्यात थोडी पापडखार 2 चिमूट पापडखार घातली आणि असे 4 बटाटे घेतले मोठे मोठ्या आकाराचे. ते सोलून पाण्यात भिजत घातले आणि बटाटे किसून घ्यायचे. जोपर्यंत आपण साबुदाणा शिजतोय असं साबुदाणा घालून घ्यायचा पाण्याला उकळी आल्यावर. साबुदाणा शिजत घालायचा आणि मग बटाटे किसायला घ्यायचे. त्याला शिजायला वेळ लागतो, त्याची अशी थिक ग्रेव्ही व्हायला पाहिजे. आणि मग बटाटे किसून त्याला जे काही मोड वगैरे काळे डाग असतील ते सगळे काढून घ्यायचे आणि पाण्यातच किसायचे. पाण्यात किसल्यामुळे बटाटे लाल होत नाहीत. असे लांबडे लांबडे होण्यासाठी पूर्ण अख्खा बटाटा खालपर्यंत दाबत न्यायचा, म्हणजे तो मोठे मोठे त्याचे धागे पडतात. आणि छान ते 2-3 पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचे, म्हणजे त्यातलं स्टार्च निघून जातं. आणि मग ते घट्ट पिळून ह्या साबुदाण्याच्या उकळत्या पाण्यात ते पण घालून घ्यायचं बटाट्याचा किस. आणि मग तो छान ढवळत राहायचं. अगदी 5 मिनटातच तो किस थोडासा नरम होतो. खूप एकदम गिजगा शिजवायचा नाही आहे त्याला. थोडासा दाबून असा शिजल्यासारखा वाटला की गॅस बंद करायचा. तोपर्यंत इकडे पेपर वगैरे अंथरून घ्यायचा आपण, ज्याच्यावर आपल्याला वाळत घालायचे किंवा त्याच्यावर आपल्याला पाडायचे साबुदाण्याचे पापड. मी गॅलरीत आतल्या साईडलाच घेतलं ते, नंतर उन्हाला ठेवलं होतं. असं थोडा वेळ झाकण घालून शिजून द्यायचं आणि मग आपल्याला कळतोच ते शिजलं आहे. कलर चेंज होतो बटाट्याचा पण आणि साबुदाण्याचं पण. ते चेंज झालेलं वाटलं की काढून घ्यायचा. थोडा वेळ अगदी रेस्ट करायला ठेवायचा, अगदी 5 मिनटं, आणि लगेच घालायला घ्यायचं गरम गरम घालून घेतलं की छान पसरून असं वाळवून घ्यायचं. आणि सावलीतच मी वाळवले आणि वरच्या साईडने सुकल्यावर खालून असे ओपन करता येतात, ते काढून घेतले, उलटे परत वाळवले आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळीच 2 दिवस अगदी उन्हात छान वाळवून घेतले. छान कुरकुरीत झाले आणि तळून खाऊन बघितले. खूप मस्त टेस्टी झाले. तुम्ही पण असे बनवून बघा. तुमचे कसे झाले मला नक्की सांगा. तुम्ही असेच केले का? तुमचे कसे झाले मला कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आवडले असल्यास माझ्यासारखे पापड मला नक्की कमेंट करून सांगा. आणि कसे झाले तुमचे, ही रेसिपी तुम्हाला आवडली का हेही सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. असेच माझे व्हिडिओ बघत राहा.